Good morning, dear students. Today we are going to start with our practical number 4, and the aim of that practical is isolation of pure culture of the microorganism by using a strict plate method. What is the aim of our practical? Isolation of the pure culture of microorganism. Means what we are going to do in this particular practical. आयसोलेशन या शब्दाचा अर्थ काय होतंय सर्वात आधी ते समजून घ्या तुम्ही. आयसोलेशन म्हणजे काय होतंय सेपरेशन ऑफ अ वन पर्टिक्युलर स्ट्रेन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम फ्रॉम द मिक्स पॉप्युलेशन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. Means what? You are having a population of the microorganism which was having a mixed strains of the microorganism. That population is consisting of the various different types of the microorganism, and from that different types of the microorganism we are going to separate out, we are going to isolate a one particular single or interested strain of the microorganism. आणि हे जे आपल्याला हवं असलेलं मायक्रोऑर्गॅनिझमचं स्ट्रेन जे आपण सेपरेट आउट करून घेतोय ना, that we are going to separate out by making a use of and the method, that method is called as स्ट्रिक्ट प्लेट मेथड. म्हणजे तुमच्याकडे मायक्रो ऑर्गॅनिझमचं मिक्स कल्चर आहे, नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर देअर ऑफ अ डिफरंट स्ट्रेन, आणि त्याच्यापैकी आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, ज्या स्ट्रेन मध्ये इंटरेस्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या, त्या पर्टिक्युलर स्ट्रेनला आपण सेपरेट आउट करून घेतोय, आयसोलेट करून घेतोय. यालाच म्हणतात आयसोलेशन बाय युझिंग अ स्ट्रिक्ट प्लेट मेथड. नाउ फर्स्ट वन, दॅट इज द रिक्वायरमेंट. व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिकल? आपल्याला काय काय लागेल या प्रॅक्टिकलसाठी? मायक्रोबियल कल्चर्स, sterile petri plates, sterile nutrient agar, mixed culture of the microorganism, laminar airflow bench, Bunsen burner, and inoculating loop. These are said to be the requirements for this particular practical. Now try to understand the theory of this particular practical. This method for isolation of microbial life in their pure form was firstly developed by the Loeffler and Gapke. Loeffler and Gapke are the two microbiologists who has been developed this particular method of isolation of microorganism, and that method is called as strict plate method. In this method, a small amount of the mixed culture is placed on the tip of inoculation loop. In this method, what we are doing, a small amount of the mixed culture is taken on the tip of an inoculating loop, and which is then streaked across the surface of agar medium. The successive streak is responsible for thinning out the inoculum sufficiently, and the microorganisms are getting separated out from each other in the form of discrete colonies. Try to understand. Generally, the second phase is also streaked out by making a use of the same loop without inoculation. आता या मेथडमध्ये काय होत आहे, आपल्याकडे एक निडल असते, अँड दॅट निडल इज कॉल्ड ॲज द इनॉक्युलेटिंग लूप. त्या निडलला काय म्हणतात? इनॉक्युलेटिंग लूप. आपल्याकडे एका टेस्ट ट्यूब मध्ये मिक्स कल्चर असेल मायक्रोऑर्गॅनिझमचं सस्पेन्शन फॉर्म मध्ये, त्याच्यातनं एक ड्रॉप त्या निडलवर येईल एवढं एक लूप फुल भरून आपण मायक्रोऑर्गॅनिझमचं सस्पेन्शन काढतो. तो कुठला सस्पेन्शन आहे? दॅट इज अ मिक्स्ड कल्चर सस्पेन्शन. दॅट इज अ मिक्स्ड कल्चर सस्पेन्शन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. त्याच्यातनं एक लूप फुल भरून आपण मायक्रोऑर्गॅनिझमचं सस्पेन्शन घेतो, आणि आपल्याकडे जी पेट्री प्लेट असते ना, त्या पेट्री प्लेटवर त्याची स्ट्रिकिंग करतो. त्या पेट्री प्लेटवरती त्या मिक्स कल्चर, जो एक ड्रॉपचा सस्पेन्शन तुम्ही घेतलेला आहे मिक्स कल्चरचा, त्याला आपण स्ट्रिक आउट करतो ऑन द सरफेस ऑफ न्यूट्रिएंट अगार मीडिया इन अ पेट्री प्लेट. आता जेव्हा तुम्ही स्ट्रिकिंग आउट करतात ना, त्यावेळेस तो जो एक ड्रॉप घेतलेला आहे किंवा एक लूप फुल सस्पेन्शन जो घेतलेला आहे, तो थिन होत जातो. म्हणून सुरुवातीला तुम्हाला खूप डेन्स पॉप्युलेशन सापडेल, पण जसं जसं तुम्ही त्याला स्ट्रिक आउट कराल, जसं जसं त्याला तुम्ही थिन आउट कराल, शेवटच्या थिनिंग पर्यंत सर्व मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॉलनीज एकमेकापासून क्लिअरली सेपरेटेड फॉर्म मध्ये आपल्याला दिसतील. लक्षात घ्या स्टुडंट्स, हा जो प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करतोय, हा प्रॅक्टिकल कशासाठी आहे? बेसिकली इट इज युजफुल फॉर द आयसोलेशन ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम. Isolation means what? Separation of one particular family of microorganism from the mixtures of different families of microorganism. Okay. या प्रॅक्टिकल मध्ये एक लूप फुल बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घेतलं जात आहे. तो जो सस्पेन्शन आहे तो मिक्स कल्चर आहे, त्याच्यात वेगवेगळ्या फॅमिलीचे वेगवेगळ्या स्ट्रेनचे मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक लूप फुल सस्पेन्शन आपण घेतलं. त्या एक लूप फुल सस्पेन्शनला आपण न्यूट्रिएंट अगार मीडियाच्या पेट्री प्लेटवर स्ट्रिकिंग करतो, स्ट्रिक आउट करतो. स्ट्रिकिंग करत असताना काय होतंय? बिकॉज ऑफ स्ट्रिकिंग the suspension is getting thin out. The suspension is getting thin out. ओके, सस्पेन्शन थिन होतोय, आणि जसं जसं सस्पेन्शन थिन होत जाईल, त्यामुळे काय होईल की शेवटच्या थिनिंग पर्यंत मायक्रो ऑर्गॅनिझमच्या किंवा बॅक्टेरियाच्या सर्व कॉलनी एकमेकापासून सेपरेट होऊन जातील. ओके. The principle is same which I have been explaining you in the theory. This method is based on the principle
that by streaking a dilution gradient is get established. Dilution होत जात आहे across the surface of petri plate as the bacterial cells are get deposited on the agar surface. Basically, because of this dilution gradient, confluent growth take place on the part of media where a few bacteria are deposited. Okay, जी theory सांगितली त्याच्या संदर्भात ही प्रिन्सिपल आहे. प्रोसिजर आपण स्ट्रिक प्लेट मेथड कशी परफॉर्म करतो. पहिली स्टेप, prepare the nutrient agar media and sterilize it by autoclaving at the temperature of 121 degrees Celsius for the pressure of 15 lbs and for the period of 15 minutes. जे मी तुम्हाला सांगितलं होतं ऑटोक्लेव्ह मध्ये स्टरलायझेशन कसं करतो. आपण न्यूट्रिएंट अगार मीडिया तयार करू, त्याला स्टरलाइज करू. स्टरलायझेशन साठी जे टेम्परेचर असतं ते आहे 121 डिग्री सेल्सिअस, प्रेशर इज 15 lbs and the period of sterilization is 15 minutes. Second point, pour this sterilized nutrient agar media in a sterile petri plate अंडर द स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन. मग तो जो स्टराईल न्यूट्रिएंट अगार मीडिया तुम्ही तयार केलाय त्याला पेट्री प्लेट मध्ये पोर करून घ्या अंडर स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन. थर्ड स्टेप, अलाउ द मीडिया टू गेट सॉलिडिफाय ऍट द रूम टेम्परेचर इन द पेट्री प्लेट. आता तो जो मीडिया तुम्ही प्लेट मध्ये टाकलाय त्याला सॉलिडिफाय होऊ द्या. अगार असल्यामुळे तो लिक्विड फॉर्मचा मीडिया जो आहे तो सॉलिडिफाय होऊन जाईल. फोर्थ स्टेप, देन टेक अ 1 loop full of bacterial culture and streak it carefully on the surface of nutrient agar media. आता तुमच्याकडे जो बॅक्टेरियाचं सस्पेन्शन आहे किंवा तुमच्याकडे जो बॅक्टेरियाचा कल्चर आहे त्याच्यातनं एक लूप फुल बॅक्टेरियल सस्पेन्शन काढा आणि त्याला न्यूट्रिएंट अगार मीडियाच्या सरफेसवर स्ट्रिक आउट करा. दिस फर्स्ट स्ट्रिकिंग शुड बी कॅरीड आउट ऍज ॲन अ फर्स्ट झोन ऑफ द पेट्री प्लेट. अगेन सब्जेक्ट द इनॉक्युलेटिंग लूप फॉर द स्टरलायझेशन बाय फ्लेमिंग इन द बन्सन बर्नर. Then streaking in second zone is carried out by taking the culture from the first zone, which means the tip of the sterilized loop is touched to the culture of the first zone and it was received the continue the streaking in the second zone. Similarly, from second zone to third zone and from third zone to the fourth zone. म्हणजे पहिल्या झोन पासून कॉलनी उचलायची, दुसऱ्या झोन मध्ये स्ट्रिकिंग करायची, दुसऱ्या झोन पासून उचलायची, तिसऱ्या झोन मध्ये स्ट्रिकिंग करायची, तिसऱ्या झोन मधनं चौथ्या झोन मध्ये करायची. Once streaking of culture in all the four zones is get completed, then subject the petri plates for the process of incubation in an incubator at temperature of 37 degrees Celsius for the period of 24 to 48 hours. चारही झोन मध्ये बॅक्टेरियाच्या सस्पेन्शनची स्ट्रिकिंग झाली. पहिला झोन, दुसरा झोन, तिसरा झोन आणि चौथा झोन. स्ट्रिकिंग झाल्यानंतर त्या पेट्री प्लेट्स तुम्हाला इन्क्युबेटर मध्ये ठेवायचे आहेत फॉर द प्रोसेस ऑफ इन्क्युबेशन अँड ॲट द टेम्परेचर ऑफ 37 डिग्री सेल्सिअस फॉर द पिरियड ऑफ 24 to 48 hours. ओके, 48 तासानंतर त्या प्लेट बाहेर काढायच्या आणि त्यांच्यावर जे कॉलनीज तयार झालेले आहेत त्या कॉलनीज तुम्ही ऑब्झर्व करायच्या. आता इथे बघा, या फिगर मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपण काय केलं, ही इनॉक्युलेटिंग लूप आहे. माझ्या कर्सरकडे लक्ष असू द्या. हे जे वायर आहे ना याला म्हणतात इनॉक्युलेटिंग लूप. याला आधी स्टरलाइज करून घ्यायचं बन्सन बर्नरवर. मग एक लूप फुल सस्पेन्शन घ्यायचा बॅक्टेरियाचा. हा जो इनॉक्युलेटिंग वायर लूप आहे हा आपण बॅक्टेरियाच्या सस्पेन्शन मध्ये डीप करू. या होल मध्ये एक लूप फुल बॅक्टेरियाचा सस्पेन्शन येऊन जातो. तो एक लूप फुल बॅक्टेरियाचा सस्पेन्शन आला, मग आपली जी पेट्री प्लेट तयार केलेली आहे त्याच्यात स्ट्रिकिंग करायची. या प्रकारे झिगझॅग मॅनर मध्ये स्ट्रिकिंग केली. आता इथे स्ट्रिकिंग केली तर हा कुठला झोन झाला, पहिला झोन. हा पहिला झोन तयार झाला. मग पहिल्या झोन पासून दुसरा झोन, दुसऱ्या झोन पासून तिसरा झोन, तिसऱ्या झोन पासून चौथा झोन, तिसऱ्या झोन पासून चौथा झोन. या प्रकारे चारही झोन मध्ये स्ट्रिकिंग करून घ्यायची. चारही झोन मध्ये स्ट्रिकिंग झाल्यानंतर ही प्लेट जी आहे ही तुम्हाला इन्क्युबेटर मध्ये ठेवायची आहे फॉर द प्रोसेस ऑफ इन्क्युबेशन. इन्क्युबेशन केल्यानंतर 48 तासानंतर तुम्हाला रिझल्ट कसे भेटतील की पहिल्या झोन मध्ये खूप कॉलनीज असतील जे एकमेकांपासून क्लिअरली सेपरेट झालेल्या नाही राहणार. दुसऱ्या झोन मध्ये काहीतरी कॉलनी सेपरेट होतील, तिसऱ्या झोन मध्ये अजून कॉलनी सेपरेट होतील आणि चौथ्या झोन मध्ये तुम्हाला वेल आयसोलेटेड, वेल सेपरेटेड कॉलनीज भेटतील. हे असं का होतंय, बिकॉज ऑफ डायल्युशन. तुम्ही काय केलं, त्या एक लूप फुल सस्पेन्शनला पहिल्या झोन मध्ये स्ट्रिक आउट केलं, तिथे डायल्युशन ग्रेडियंट तयार झाला. तिथनंच तुम्ही दुसऱ्या झोन मध्ये करताय स्ट्रिकिंग, परत डायल्युशन ग्रेडियंट, तिसऱ्या झोन मध्ये परत डायल्युशन ग्रेडियंट आणि चौथ्या झोन मध्ये सर्वात कमी डायल्युशन ग्रेडियंट तयार होतोय आणि म्हणून इथे चौथ्या झोन मध्ये सर्वात वेल सेपरेटेड अँड वेल आयसोलेटेड कॉलनीज तुम्हाला दिसतील. सो होपिंग स्टुडंट दॅट यू हॅव एन अंडरस्टँड द प्रॅक्टिकल. थँक यू व्हेरी मच. थँक यू.